श्री गुरु गोविंद सिंगजी हे कधीही कोणासमोर झुकण्यासाठी जन्मले नव्हते, तर ते धर्म आणि सत्याचा इतिहास घडविण्यासाठी अवतरले होते। 20 डिसेंबर 1705 चा तो दिवस, जेव्हा गुरु गोविंद सिंगजींनी आनंदपूर साहिबचा किल्ला सोडला होता। आनंदपूर साहिब त्यावेळी फक्त एक शहर नव्हते, तर तो धार्मिकता आणि स्वाभिमानाचा किल्ला होता, जिथून अन्यायाविरुद्धची चेतना जागी झाली होती। या कठीण काळात दशमेश पिता गुरु गोविंद सिंगजी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी जिहादी औरंगजेबाशी निर्भयपणे सामना करत होते। 1705 साली अन्यायासमोर झुकण्याऐवजी त्यांनी शस्त्र उचलण्याचा निर्णय घेतला होता। दुसऱ्या बाजूला होता आक्रमक औरंगजेब, ज्याने आजूबाजूच्या पहाडी भागातील राजांना आदेश दिला की सर्वांनी मिळून आनंदपूर साहिबवर हल्ला करा आणि गुरूंना कैद करा, आणि जर जिवंत पकडता आले नाही तर त्यांचं शीर घेऊन या। यानंतर इस्लामिक आक्रमकांनी आनंदपूर साहिबला जवळजवळ 6 महिन्यांपर्यंत चौही बाजूंनी वेढा घातला। बाहेरून अन्न, पाणी, औषध काहीच आत येऊ शकत नव्हतं। किल्ल्याच्या आत भीषण परिस्थिती होती। मुले उपाशी होती, वृद्ध अशक्त होते आणि स्त्रिया थकव्याने त्रस्त झाल्या होत्या। पण या सगळ्यात एक गोष्ट अढळ होती, आणि ती म्हणजे गुरूंचं आत्मबळ। गुरु गोविंद सिंगजी रोज सभा घेत असत, गुरुबाणी आणि संगतमध्ये शिकवत असत की शरीर भुकेलं असू शकतं, पण आत्मा कधीही कमकुवत होऊ देऊ नका। ही लढाई तलवारीने कमी आणि धैर्याने जास्त लढली गेली। जेव्हा थेट युद्धात औरंगजेब आणि त्याचे पहाडी भागातले सैनिक अपयशी ठरले, तेव्हा त्यांनी कपट आणि फसवणुकीचा अवलंब केला। त्यांनी कुराणची शपथ घेतली आणि गुरु गोविंद सिंग यांना आश्वासन दिले की जर त्यांनी आनंदपूर साहिब सोडले तर त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना सुरक्षितपणे निघून जाण्याची परवानगी दिली जाईल। आणि मग आली ती रात्र, 20 डिसेंबर 1705 ची। कडाक्याच्या थंडीच्या रात्री, सतत पडणाऱ्या पावसात आणि मिट्ट अंधारात गुरु गोविंद सिंगजी आपल्या परिवारासह आणि शीख अनुयायांसह आनंदपूरचा किल्ला सोडून सरसा नदीकडे निघाले। पण ही यात्रा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची नव्हती, तर ही होती एका अशा संघर्षाची सुरुवात जी पुढे जाऊन इतिहासात अमर होणार होती।